अरे जल्दी तैयार होकर नाश्ता कर लो। तुम दोनों जब भी आते हो तो मुझे काम करने में देरी हो जाती है. माझे नाव अजय. मी व माझी ताई आम्ही दोघेही मामाच्या घरी आलो होतो. मामा हे परदेशात कामाला होते. लग्नानंतर त्यांनीही मामींना सोबत न्यायचा प्लॅन केला होता. परंतु मामीच्या विजासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेच नव्हते म्हणून मामांना एकटेच त्या ठिकाणी जावे लागले. पण ताई दर महिन्याला 7-8 दिवस मामीच्या मदतीला या ठिकाणी येतच असायची. माझ्या ताईचे नाव पूजा होते आणि मामींचे नाव अंजली होते. मामींच्या लग्नाला 1च वर्ष झाले होते. पण मामी मामांच्या संपर्कात आलीच नसल्यामुळे ती खूपच सुंदर व ब्युटिफुल दिसायची. मग ताई माझ्याजवळून उठून मामीच्या मदतीला सरळ किचनमध्ये गेली आणि ती मामींना म्हणाली, "मामी, तुम तैयार होके और इस नेट वाली साड़ी में बहुत सुंदर दिख रही हो." तेव्हा मामी ताईला म्हणाली, "मुझे तुम्हारे लिए सुंदर रहना पड़ता है क्योंकि जब भी तुम आती हो ना पूजा, मुझे बहुत ही खुशी मिलती है और तुम्हारे मामा की कमी मुझे महसूस होने नहीं देती हो." तेवढ्यातच ताईने मामींच्या गळ्यात हात टाकला आणि त्यांच्या गालावर एक मुका घेतला. मग मामींनीही ताईच्या ओठांवर ओठ टिकवून ताईचा मुका घेतला. हे मी सर्व बाहेर बसून पाहत होतो. म्हणून ताईला मामांच्या घरी यायला खूपच आनंद वाटत होता. काही वेळातच मामींनीही नाश्ता तयार करून डायनिंग टेबलवर ठेवला व त्या मला म्हणाल्या, "अजय आ जाओ नाश्ता करणे." मामींनी खूपच छान उपमा बनवला होता. नाश्ता करून झाल्यानंतर मामी ताईला म्हणाल्या, "पूजा, पहिले तुम नहा लो, फिर अजय तयार हो जाएगा." तेव्हा ताई मामींना ठीक आहे म्हणाली आणि हातात काही न घेता ती सरळ तशीच बाथरूमच्या आत शिरली. मग 10 मिनिटानंतर ताईने मामींना आवाज दिला आणि ती म्हणाली, "मामी, मुझे टॉवेल लाके दो ना." तेव्हा ताईचा आवाज ऐकल्यावर मामी लागलीच हातात टॉवेल घेऊन बाथरूमच्या दाराजवळ येऊन ताईला आवाज देऊ लागली. मग जसेही ताईने दार उघडवला त्या क्षणी तिने मामींचा हात पकडून तिला बाथरूमच्या आत ओढले आणि 15 ते 20 मिनिटानंतर मामी आपल्या ब्लाऊजची हूक लावत बाहेर आली आणि तिच्या मागे मागे काही वेळाने ताईही अंगाला टॉवेल गुंडाळून बाहेर आली. त्या दोघांची अशी हरकत पाहून मलाही आश्चर्य वाटत होते की मामी आणि ताईमध्ये असं सकाळपासून काय सुरू आहे. मग ताई सरळ मामींच्या रूममध्ये गेली. पण तिची बॅग तर दुसऱ्या रूममध्ये होती आणि ताईचे कपडेही त्याच बॅगमध्ये होते. आता त्या दोघांनीही रूमचा दार लावला होता. पण तरीही त्या रूममध्ये आणि दोघांमध्ये काय सुरू होते हे जाणून घेण्याची उत्सुकता माझ्यात निर्माण झाली. म्हणून मी माझ्या जागेवरून उठून त्या दाराजवळ येऊन उभा राहिला आणि त्यांचा आतला आवाज ऐकू लागला. तेव्हा ताई मामीला म्हणाली, "मामी, मुझे पिछले महीने में आपने जो अंदर वाले कपड़े पहनने के लिए दिए थे, वही दो ना। वह कपड़े मुझे काफ़ी अच्छी तरह फिट होते हैं। मैंने माँ को भी बताया था कि मुझे मामी की तरह कपड़े खरीदने हैं, तब भी वह मुझे खरीदने नहीं देती। इस कपड़े में मुझे काफ़ी कंफर्टेबल महसूस होता है और अच्छा भी लगता है." तेव्हा मला आतून कपाट उघड आवाज आला आणि मामी ताईला म्हणाली, "पूजा, वो सब कपड़े छोड़ो. अभी मैंने कुछ दिन पहले मेरे लिए यह नए कपड़े खरीदे थे. तुम वही पहनो. तुम्हारी और मेरी साइज भी एक ही है. तुम्हें भी अच्छा लगेगा." तेव्हा ताई मामींना म्हणाली, "मामी, पिछली बार की तरह आप भी अपने हाथों से पहना दो ना. आपके हाथों का स्पर्श मुझे कुछ अलग ही एहसास जगाता है." मग मामी ताईला म्हणाली, "पूजा, मेरे हाथों की आदत मत डालो. अभी तुम्हारी शादी भी बाकी है. जब तुम्हारे पति के हाथों का स्पर्श तुम्हें होगा तब
तुम्हें मेरी याद भी नहीं आएगी. तेव्हा ताई मामींना म्हणाली, मामी, पति के हाथों के स्पर्श में इतना जादू होता है कि उनको छोड़ने का मन ही नहीं करता. फिर आप अकेले इस घर में कैसे रह लेती हो? तुमको मामा की याद नहीं आती है क्या? तेव्हा मामी ताईला सांगू लागली, याद तो बहुत आती है, मगर वो सब यादें दिल में दबाकर रख लेती हूँ और हर महीने मैं तुम्हारे आने का इंतजार करती हूँ. तेवढ्यात ताई मामीला म्हणाली, चलो मामी, खाना भी बनाना है. इतना लाईन मुझ पर मत मारो. तेवढ्यातच ताई व मामी हे त्यांच्या रूमच्या दाराजवळ येऊन पोचले आणि मी लवकरात लवकर त्या ठिकाणाहून निघून बाथरूमजवळ येऊन पोचलो आणि जशीही मामी बाहेर आली, ती मला पाहून म्हणाली, अरे अजय, तुम्हारा अभी तक नहाना हुआ ही नहीं क्या? क्या कर रहे थे इतनी देर से? तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी, मैं मोबाइल देखते देखते उसी में खो गया. अब जाके मेरे दिमाग में आया कि मेरा भी नहाना बाकी है. तेव्हा मामी मला म्हणाली, आप जल्दी से नहा लो, मैं अब भी खाना बना लेती हूँ, फिर गरमा गरम खाना खा लेना. तेव्हा मी मामींना ठीक आहे म्हणालो आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो. पण बाथरूममध्ये येऊन व समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो. कारण दोन दोन बायांचे आतले कपडे त्या ठिकाणी नळावरच टांगलेले होते. यात ताईचे कोणते व मामीचे कोणते काहीच कळत नव्हते. दोघांचा कलरही सेमच होता आणि साईजही एकसारखीच आढळून दिसत होती. पण मी असे कपडे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले होते. कारण त्या कपड्यांनाही छोट्या छोट्या चेन्स होत्या. या कपड्यांवर मामी व ताई कशा दिसत असणार याचेच दृश्य माझ्या डोळ्यासमोर फिरत होते. त्या कपड्यांना हातात घेऊनच मी अंघोळ करत राहिलो. ते कपडे खूपच नाजूक व सॉफ्ट लागत होते. मग माझी अंघोळ झाल्यानंतर मी जेव्हा बाहेर आलो, तेव्हा ताई व मामी या किचनमध्ये होत्या. मग मी माझ्या रूममध्ये आलो आणि बॅगमधून कपडे काढून मी तयार होण्यासाठी मुद्दामून मामींच्या रूममध्ये आलो. या ठिकाणी सर्वच कपड्यांचा पसारा बेडवर पडलेला होता. त्या कपड्यांना पाहून मला मामींचे आकर्षण जास्तच वाढले होते. त्यानंतर मी फ्रेश होऊन बाहेर हॉलमध्ये हातात मोबाईल घेऊन बसलो. माझे लक्ष मोबाईलकडे कमी आणि मामी व ताई यांच्याकडे जास्तच होते. ताई व मामी या दोघेही गाऊनवर होत्या आणि तो पण एकाच कलरचा होता. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही सर्वच खाली बसून जेवणाला बसलो. मग मामी जेव्हा जेव्हा भाजीचे व पोळीचे पातेले आणि कॅसरोल खाली ठेवण्यासाठी वाकत होत्या, तेव्हा माझे लक्ष त्यांच्या त्या ठिकाणी गेले. त्यांनी त्यांच्या आतल्या भागात काळ्या कलरचे कपडे घातले होते आणि त्या कपड्यांच्या खाली दिसणारे इतके सॉफ्ट व गोल आणि नाजूक होते की आताच माझ्या हाताचा स्पर्श त्या ठिकाणी करावा असं वाटत होते. आमचे सर्वांचे जेवण झाल्यानंतर मी माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी आलो आणि काही वेळानंतर मामी व ताई यांचे आवरून झाल्यावर त्याही त्यांच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेल्या. मलाही मोबाईल पाहून पाहून काही झोप लागत नव्हती आणि कंटाळाही येत होता. पण शेजारच्या रूममधून ताई व मामींचा आवाज ऐकून त्यांना पाहण्याची उत्सुकता माझ्यात जास्त वाढली होती. म्हणून मी पण माझ्या रूममधून बाहेर येऊन हॉलमध्ये बसलो. पण जेव्हा मी एक नजर मामींच्या रूमकडे टाकली, तेव्हा मला दिसले की त्यांच्या रूमचा दार हा अर्धवट उघडाच होता. पण त्या दारापर्यंत जायचं कसं? कारण मी जर समोरून जाताना ताई किंवा मामींना दिसला तर गडबड होईल. म्हणून मी माझ्याच रूमच्या शेजारीच येऊन उभा राहिला
आणि ताई व मामींच्या गोष्टी ऐकू लागलो. मग ताई मामींना म्हणाली, "मामी, तुम्हारी तरफ देखने के बाद मुझे ऐसा लगता है कि काश मैं तुम्हारा पति होता और हर वक्त तुम्हारे साथ दिन और रात प्यार करता." तेव्हा मामी ताईला म्हणाली, "पूजा, यह जो काश शब्द तुमने यूज किया है ना, वही सच साबित हो जाता तो बहुत अच्छा होता, क्योंकि तुम अभी भी लड़की हो, लड़का नहीं। जो मज़ा पति के साथ आता है, वो मज़ा और किसी के साथ नहीं आता। मगर मेरा भी तो नसीब खराब है। हमारे ही पतिदेव साल में एक बार आते हैं और बाकी दिन तड़प कर यही छोड़ जाते हैं." मग ताई मामींना म्हणू लागली, "मगर मामी, तुम मामा से व्हिडिओ कॉल करके बात कर सकती हो ना?" त्यावर मामी म्हणाली, "पूजा, जो मज़ा सामने रहने में आती है, वह मज़ा वीडियो कॉल करके नहीं आती." तेव्हा ताई मामीला म्हणाली, "मामी, हम औरतें लड़कों से शादी क्यों करते हैं? उनमें ऐसी क्या खास बात होती है जो हमें उनकी तरफ अट्रॅक्ट करती है?" तेव्हा मामी ताईला सर्व मोकळेपणाने सांगत होती. जणू ते दोघंच नवरा बायको आहेत असं. पण बाहेर त्या दोघांच्या गोष्टी ऐकून माझी कंडिशन खूपच खराब झाली होती. असं वाटत होतं, की त्या दोघांच्यामध्ये जाऊन मीच झोपावे आणि मामींसोबत मजा करावी. तेवढ्यातच मामींचा आवाज आला, "रहने दो पूजा, अब बाकी का काम तुम्हारे मामा आएंगे तब करूंगी." त्यावर ताई मामींना म्हणाली, "मगर मामी, तुम्हारा काम तो मामा आने के बाद हो जाएगा. फिर मैं किस वजह से आपके पास आई हूँ अभी? अभी तो आप मेरे ऊपर भी धीरे-धीरे से काम कर सकती हो." त्यावर मामी म्हणाली, "चलो ठीक है, आज मैं तुम्हें दिखाती हूँ अगर पति अपनी पत्नी के साथ होता है तो किस तरह का मज़ा उस पत्नी को आता है। मगर मामी, मेरा पहला ही अनुभव है, थोड़ा धीरे-धीरे अपना प्यार जताना." मग मामी ताईला म्हणाली, "अरे पगली, जो काम आदमी कर सकता है, वो काम मैं नहीं कर सकती, मगर मैं पूरा प्रयास करूंगी। जिस तरह सुहागरात के पहले दिन मुझे आनंद मिला था, उसी प्रकार का आनंद मैं तुम्हें पक्का दूंगी." तेव्हा ताई मामींना म्हणाली, "फिर हम दोनों कहाँ से शुरू करें? मुझे तो पता ही नहीं कि लड़कों को लड़कियों की कौन सी चीज़ अच्छी लगती है." तेव्हा मामी ताईला म्हणाली, "अब पूजा, तुम कुछ मत बोलो, तुम खाली महसूस करो." माझी उत्सुकता मामीला व ताईला त्या कंडिशनमध्ये पाहण्याची झाली होती. म्हणून मी हळूच मान खाली वाकवून त्या दोघांना पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. पण मला ते दोघे दिसतच नव्हते. म्हणून मी जमिनीवर घोडा बनवून दुसऱ्या जागेवर गेलो आणि त्या उघड्या असलेल्या दाराच्या फटीतून ते दोघं मला आता स्पष्ट दिसू लागले होते. ताई शांतपणे मामींच्या शेजारी झोपली होती आणि मामी ताईच्या चेहऱ्यावर हळूहळू हात फिरवत होती. ताई फक्त मामींच्या हाताच्या स्पर्शाचा आनंद घेत त्या सर्व गोष्टींची मजा घेत होती. त्या दोघांचा कार्यक्रम अर्ध्या तासापर्यंत असाच चालू राहिला. त्यानंतर मामींनी आपले ओठ ताईच्या ओठांवर टिकवले आणि हळूहळू त्या दोघांनीही त्यांच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागले. काही मिनिटातच ताई ही शांत झाली आणि डोक्याखाली ठेवलेली उशी ताईने आपल्या त्या ठिकाणी लावली आणि ती निवांत त्याच अवस्थेत झोपून राहिली. त्या दोघांनाही अशा अवस्थेत पाहून माझी कंडिशन अजूनही पहिल्यापेक्षा जास्तच खराब झाली. मग मीही मान वळवून माझ्या त्या ठिकाणी हात लावून त्याच ठिकाणी खाली बसून राहिलो आणि काही वेळातच मामी ह्या आपल्या जागेवरून उठून बाथरूममध्ये जाण्यासाठी उठल्या. मला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की मामी केव्हाही बाहेर येतील. पण जेव्हा मामी आल्या आणि
त्यांनी मला खाली बसलेले पाहिले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, "अजय, तुम यहाँ नीचे बैठकर क्या कर रहे हो?" पण मामींनाही लक्षात राहिले नाही की त्या कोणत्या अवस्थेत माझ्यासमोर उभ्या आहेत. कारण मामी ज्या अवस्थेत ताईसोबत झोपलेल्या होत्या, तशाच अवस्थेत त्या बाहेर आल्या होत्या आणि त्यांच्याकडे पाहून मला आश्चर्यच वाटले. मी एकटक नजरेने त्यांच्या त्या ठिकाणी पाहतच होतो. परत मामी मला म्हणाल्या, "अरे अजय, कुछ तो बोलो." तेव्हा मी मामींना म्हणालो, "मामी, आप ऐसे हालत में मेरे सामने खड़ी हो, तो मैं कैसे बोलूं?" तेव्हा अचानक मामींचे लक्ष त्यांच्या अवस्थेकडे गेले आणि त्या धावतच त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि इकडे मी लाजेने मोबाईल हातात घेऊन हॉलमध्ये येऊन बसलो. मग काही वेळानंतर मामीही आपले कपडे घालून माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या, "इसका मतलब तुम चुपके चुपके हम दोनों की हरकतों को देख रहे थे। तुम्हें थोड़ी भी शर्म नहीं आई कि औरतों को इस हालत में देखते हुए?" तेव्हा मी मामींना म्हणालो, "मामी, शर्म मुझे आनी चाहिए या आप दोनों को आनी चाहिए? घर में एक जवान लड़का होने के बावजूद तुम दोनों ऐसे बातें कर रहे हो और तुम्हें उस हालत में देखने के बाद कोई भी लड़का मचल जाएगा। ऐसे काम करते हो। मैं आज सुबह से ही तुम दोनों की हरकतों पर नज़र बनाकर रखा हूँ। तुम दोनों की बातें सुनकर मुझे दोपहर में भी नींद नहीं आई। तभी मेरे मन में ख्याल आया कि आप और दीदी ऐसी कौन सी बातें कर रहे हो जो मेरे समझ में नहीं आ रही है। फिर जब मैं आपके रूम के पास आया और आप दोनों को उस हालत में देखा तो मेरे होश ही उड़ गए। मगर एक बात कहूँ मामी, उस हालत में आप बहुत ही सुंदर और खूबसूरत दिख रही थी। मैंने पहली बार किसी औरत को ऐसे कंडीशन में देखा है। मगर मामी, तुम्हें दीदी के साथ इतना मज़ा कैसे आता है? वो तो एक लड़की है। अगर यही बात आप मुझसे कहती तो मैं दिन और रात एक कर देता आपको खुश रखने में। मैं तो पहली बार आपके घर आया हूँ और पहली नज़र में ही आप मेरे दिल और दिमाग में बस गई हो." तेव्हा मामी मला म्हणाली, "मैं यहाँ पूजा को खुश करने या मज़ा दिलाने नहीं बुलाती हूँ। हालांकि वही मुझसे मज़े और आनंद प्राप्त करवा लेती है क्योंकि उससे मैं बहुत पसंद आती हूँ." मग मी मामींना म्हणालो, "मगर मामी, आप भी उसे बात कर कर समझा सकती थी। यह सब गलत काम है." तेव्हा मामी मला सांगू लागल्या, "अगर मैं उसे यह चीज़ बता देती तो वो मेरे पास मेरा अकेलापन दूर करने कभी नहीं आती। पूजा और मेरा अट्रैक्शन उस दिन बढ़ा था जिस दिन तुम्हारे मामा का वीडियो कॉल मेरे मोबाइल पर आया था। उस वक्त रात के 1 बज रहे थे और घर में पूजा मेरे ही कमरे में मेरे बगल में सो रही थी। तभी तुम्हारे मामा ने मुझे बातों बातों में इतना उकसा डाला कि मैं अपने आप पर कंट्रोल भी ना कर सकी। तभी मेरे हाथ मेरे शरीर के अलग अलग हिस्सों में स्पर्श करने लगे और मेरे मुंह से अजीब अजीब आवाज़ आने लगी। तब अचानक पूजा की आँख खुली और उसने मुझे उस हालत में देख लिया। तब से वह मेरे प्यार में पागल हो गई है और वह जब भी यहाँ आती है तो उसे मुझे छोड़ने का बिल्कुल भी मन नहीं करता है। मुझे और उसको इस वजह से शांति भी मिल जाती है." तेव्हा मी मामींना म्हणालो, "मगर मामी, यह सब गलत बात है। वो आपसे उम्र में छोटी है। घर जाकर अगर उससे वापस यहाँ आने का मौका नहीं मिला तो वह कुछ गलत कदम भी उठा सकती है। ये बात आपने पहले ही सोचना चाहिए थी." तेव्हा मामी मला म्हणाली, "वो तो सब अनजाने में हुआ, मगर तुम्हारा इरादा मेरे बारे में क्या कहता है? तुम मुझे खुशी दे सकते हो क्या अजय?" तेव्हा मी मामींना म्हणालो, "अगर हम दोनों को एक साथ पूजा ने देख लिया तो वह नाराज़ हो जाएगी."
त्यावर मामी म्हणाली, हम उसे अपने बारे में पता चलने ही नहीं देंगे। वो जब सो जाएगी तब हम मिलकर भर भर के प्यार करेंगे। मैं पूजा से अब पक चुकी हूँ। उसके साथ रहकर वह मज़ा नहीं आता जो मज़ा मुझे तुम्हारे मामा देते थे। सच में आदमी आदमी होता है, मगर उसकी भी जब शादी होगी तो वो मुझे भी भूल जाएगी। अभी तुम्हारे मामा का कोई भरोसा नहीं, कब आएंगे, कब तक रहेंगे। फिर से मेरी हालत पहले जैसी ही हो जाएगी। इसलिए कह रही हूँ, अजय मुझे और मत तरसाओ। जो कुछ भी तुमने देखा है और जिस तरह तुम मेरी खूबसूरती की तारीफ कर रहे थे, उससे साफ साफ पता चलता है कि तुम मुझे बहुत चाहते हो। इसलिए मैं तुमसे गुजारिश कर रही हूँ कि तुम तुम्हारे मामा की कमी मेरे साथ पूरी कर दो। मुझे अगर कुछ दिनों में किसी आदमी का स्पर्श नहीं हुआ तो मैं कुछ भी करने के लिए तैयार हो जाऊंगी। मेरी मजबुरी समजो और मुझसे प्यार करो. मामी गाऊन घालूनच माझ्यासमोर बसल्या होत्या आणि माझे लक्ष वारंवार त्यांच्या त्याच ठिकाणी जात होते आणि तिकडे ताई झोपलेलीच होती. पण मला काय करावे काहीच सुचत नव्हते. मामींच्या चेहऱ्याकडे पाहिले तर तिचा उदास झालेला चेहरा समोर दिसत होता आणि तिकडे ताईने जर आम्हाला चुकूनही पाहिले तर माझे भांडण नक्की घरी फुटणार होते. मी दुविधा अवस्थेत फसलो होतो. म्हणून मी डोक्याला हात लावूनच त्या ठिकाणी बसलो. तेवढ्यातच मामी आपल्या जागेवरून उठून माझ्याजवळ येऊन बसल्या आणि त्यांनी डायरेक्ट माझ्या मांडीवर हात ठेवला आणि म्हणाल्या, अजय, क्या सोच रहे हो तुम इतने? मेरा इतना भी काम तुम नहीं कर सकते हो क्या? हमारे बारे में किसी को सच में पता ही नहीं चलेगा और जिस तरह हर महीने पूजा यहाँ आती है उस तरह तुम भी आते रहना. फिर मेरा भी और तुम्हारा भी मन एक दूसरे के साथ लगा रहेगा. आता माझा एक हात डोक्यावरून सरळ मामींच्या हातावर येऊन थांबला. माझ्या हातांचा स्पर्श मामींच्या हाताला होताच माझ्या अंगात एक वेगळीच तरंग उडायला सुरुवात झाली. त्यानंतर मामींनी माझे दोघंही हात त्यांच्या हातात घेतले आणि म्हणाल्या, इसी स्पर्श का इंतजार पिछले 6 महीने से कर रही थी मैं. तुम्हारे हाथों में और पूजा के हाथों में बहुत अंतर है अजय. तुम एक लड़का हो और वह एक लड़की है. जब तक यह मिलन नहीं हो जाता तब तक मजा नहीं आता. मामी माझ्याशी बोलत असताना हळूहळू त्यांचे ओठ माझ्या ओठांपर्यंत घेऊन आल्या. माझं लक्ष पूर्णपणे मामींच्या ओठांकडेच होते. आता तर माझ्यानेही कंट्रोल होत नव्हते. केव्हा त्या ओठांवर मी ओठ टिकवू असे मला झाले होते. आणि तिकडे ताई अजूनही झोपलीच होती आणि इकडे मामी माझ्या प्रेमासाठी तरसत होती. हळूहळू मामींनी आपल्या गाऊनची वरची दोघंही उघडवली आणि त्यांचे आतले दृश्य पाहून माझे डोळे चकलावले. कारण इतक्या जवळून हे दृश्य पाहण्याचे सौभाग्य माझ्याही नशिबात असेल याचा मी विचारही केला नव्हता. अचानक मामींनी माझ्या त्या ठिकाणी जोराचा स्पर्श केला आणि त्याच वेळेस माझ्या समोर असलेले त्यांचे ते ओठ मी माझ्या ओठात दाबून घेतले. तब्बल 1 तासापर्यंत मी मामींच्या ओठांचा रस चाखत राहिलो. आता हळूहळू मामींनीही आपल्या अंगावरील गाऊन बाजूला ठेवला आणि त्यांचे समोरचे दृश्य पाहून मी त्यांना घट्ट मिठीच मारली. मग मामी मला माझ्या बेडरूममध्ये घेऊन आली आणि डायरेक्ट पलंगावर येऊन लोळली. त्यानंतर मी जोपर्यंत ताई झोपेतून उठत नाही तोपर्यंत मी मामीशी भरभरून प्रेम केले. तेव्हा मामींना शांतता वाटू लागली आणि ती मला म्हणाली, इतने दिनों से प्यासे कुएं को आज पानी लगा है. बहुत दिनों से प्यासा था
आज पानी पीकर बहुत अच्छा लग रहा है. त्या दिवशी मी व मामी रात्रपर्यंत 2-3 वेळेस एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले. जशी ताई आमच्या नजरेतून बाहेर जायची, त्याच वेळेत जिथं जागा मिळाली, त्याच ठिकाणी मी मामीशी प्रेम करायचो. आता मामीला माझीच सवय झाली होती. ती ताईजवळ कमी आणि माझ्याजवळ जास्त वेळ घालवू लागली होती. रात्रीच्या वेळेस ती ताईजवळ झोपतानाही मला आता त्यांच्या रूममध्ये बोलवू लागली होती आणि माझ्यासमोर ताई मुद्दामून मामीला सांगायची, "अरे, उस लड़के का हमारे बीच में क्या काम है मामी? उसे उसके रूम में ही सोने दो, नहीं तो हमारा काम गडबडा जाएगा." तेव्हा मामी ताईला सांगून मला त्यांच्यामध्येच झोपायला लावायची. मग रात्र झाली की आम्ही एकमेकांसोबतच त्याच ठिकाणी भरभरून प्रेमही करायचो. अशा प्रकारे कपडे न घालता ताईसोबत झोपणारी मामी आता चक्क मामांची वाट न पाहता माझ्या प्रेमात पडली होती.